अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपले स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. स्वामी सांगतात, तुमचे कितीही वय असले किंवा अनेक संधी हातातून गेले असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता. अडचणीत असताना अडचणीपासून दूर पळणे म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे. हरलात तरी चालेल, फक्त जिंकण्यात स्वतःहून म्हटला पाहिजे. हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही तोपर्यंत सगळे काही शक्य आहे. लक्षात ठेवा, सिंह बनून जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवण्याचे लागते. कारण ह्या जगात नुसत्या डरकाळ्या महत्त्वाच्या नाहीता. तुमच्या अपयशाला कवटाळून बसू नका, त्यांच्यापासून शिका आणि पुन्हा सुरुवात करा. माऊली म्हणतात, माणूस जेवढा आजाराने थकत नाही त्यापेक्षा जास्त तो विचाराने थकतो. कासवाच्या गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. कोणाच्या सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. आयुष्यात जिंकलात तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हारलात तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. जाताना काय घेऊन जायचं आहे का असं म्हणणारा माणूस मात्र असताना काही सोडत नाही. स्वामी भक्तांनो, जर तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये तुमची काही अडचण असेल आणि श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका. आयुष्य अशा माणसाबरोबर व्यतीत करा ज्यांना दुसरं काही नको, फक्त तुमची सोबतच हवी आहे. माऊली म्हणतात, गर्दीत हरवलेला चप्पल, दुनियादारीत हरवलेली माणसं पुन्हा कधी सापडत नाहीत. लक्षात असू द्या, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलोच नाहीये. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. माऊली म्हणतात, निंदेला घासून आपले ध्येय सोडू नका, कारण आपले ध्येय साध्य होताच निंदा करण्याची मतं बदलतात. क्षणाला क्षण आणि दिवसाला दिवस जोडत आयुष्य पुढे सरकत असते. कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जो अख्खं आयुष्य बदलून टाकतो. फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे. यालाच आयुष्याचा टर्निंग पॉइंट म्हणतात. प्रत्येक यशाच्या मागे एक तात्पुरते अपयश येतं, मन खचून जातं, पण अशा परिस्थितीत जे झगडणे सोडत नाहीत तेच जिंकतात. स्वतःवर गर्व करण्याची चेन माणसांच्या या अहंकारात जगात बहुतेक माणसं परवडत नाहीत. माऊली म्हणतात, जेव्हा तुम्ही आकाशात उंच उडत असता तेव्हा लोक तुमच्या दिशेने दगडे फेकतील. खाली बघू नका आणि उंच उडा, त्यामुळे ते दगड तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत. या जगात कोणतीच गोष्ट कायम टिकणारी नाही. दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी. यश हे सोपे करणं कारण एक कशाच्या तरी तुलनेत असतं, पण समाधान हे महाकठीण करायला त्याला मनाची परवानगी लागते. माऊली म्हणतात, जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. मी जीवनातील कोणत्याही दिवसाचा पहिला आले नाही, मात्र जगातील सर्वश्रेष्ठ जीवनातील तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असलाल तर नक्कीच समजा तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात, कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, एका मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य हे नक्कीच बदलू शकतं. म्हणून माऊली म्हणतात, आकाशात उडायचे असेल तर नुसते पंख असून चालत नाहीत, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. अनुभवामुळे चांगला निर्णय घेता येतो, मात्र दुर्भाग्य हे आहे की अनुभवाचा जन्म नेहमी चुकीच्या निर्णयामुळेच होतो. आयुष्याची डायरी लिहिणारा तर तो देव असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खूप काही हवं असतं, पण पाहिजे तेच भेटत नसतं. सर्व काही नशिबात असतं,
पण आपलं नशीब घडवणं हे आपल्याच हातात असतं. माऊली म्हणतात, वेळेची पण एक वेगळीच खासियत आहे. हसणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवणाऱ्याला कधी हसेल सांगता येत नाही. फक्त सहन करणाऱ्यालाच माहिती असतं घाव किती खोलवर आहे ते. विश्वास आणि आशीर्वाद कधी दिसत नाहीत, परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात. प्रत्येक क्षणात प्रेम असते, प्रत्येक तासात आनंद असतो. जर आपण ते सोडले तर ते मेमरी बनते, आणि जर आपण ते जगलो तर ते जीवन बनतो. जिथे आपल्या शब्दांना किंमत नसेल तिथे शांत राहणं आणि ज्यांना आपल्या उपस्थितीचे त्रास होत असेल त्यांच्याकडे जाणे टाळणे यालाच सेल्फ रिस्पेक्ट असे म्हणतात. स्वामी भक्तांनो, आभार मानणे आणि माफी मागणे हे 2 गुण ज्यांच्यापाशी आहेत तो सर्वांचाच प्रिय आहे. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं, पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही. आयुष्यात कोणतेही व्यक्तिमत्व यशस्वी होण्यामागे कोणतेही रहस्य वगैरे काही नसते. योग्य नियोजन, प्रचंड कष्ट, अपयशातून शिकण्याची वृत्ती यातूनच ते यशाचे शिखर गाठता येते. सगळे चांगलेच असतात, फक्त ज्यांची त्यांची चुना लावण्याची पद्धत ही वेगळी असते. जेव्हा आपले मानवी मन जीवनाच्या परीक्षेने थकून जाते, तेव्हा आपले देवी मन अधिक अभिव्यक्त होते. फक्त आपल्याला ते ऐकायचे आहे. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याची काळजी कोणीच करत नाही, पण तो गेल्यानंतर जे लोक न येणारे ते सुद्धा वेळ काढून येतात, याला माया म्हणायचं की देखावा. जोपर्यंत माणूस काम करून पैसा कमवतो तोपर्यंत त्या माणसाला भरपूर किंमत असते. ज्यावेळेस तो काम सोडून घरी बसायला लागतो त्यावेळेस किंमत कमी होते. माऊली सांगतात, आपल्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा आपल्याला काहीतरी मौल्यवान शिकवण्यासाठी बांधील आहे. आपल्याला धडे समजायचे की पान उलटायचे हे आपल्यावर अवलंबून आहे. फुलपाखरांचा पाठलाग करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. आपली बाग दुरुस्त करा आणि फुलपाखरे आपोआप येतील. चांगलं वागणं, प्रामाणिक राहणे, सत्याच्या मार्गाने चालणे हा जीवनाचा आरसा आहे. जितका आपण त्याचा वापर करतोय तितकी आपली चमक वाढत असते. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टी साध्य करता येतात. शेवटी श्रद्धा हीच माणसांचा आधार आहे. संगत होती आज, सांज अस्ताला जाताना, गुंतू नको मनाला माणसं सोडून जाताना. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही इतरांमधले चांगले शोधता तेव्हा तुम्ही स्वतःमध्ये चांगले शोधता. कोणतीच गोष्ट कमी पडू न देणारा माणूस म्हणजे आपला बाप असतो. ओझं आणि मन जळाला काहीच नसले की पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझते. जीवनात असेही काही दिवस येतात माणसाला मनापासून लांब घेऊन जातात, पण जी माणसे लांब असूनही आठवण काढतात त्यांनाच तर आपण खरी माणसं म्हणतात. स्वामी भक्तांनो, नाती गोती असायला पाहिजेत, पण नात्याला गोत्यात आणणारे एकही नातं नसावं. वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस याची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून संकट जात नाहीत आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूरच होतात. ओळख मोठ्या लोकांशी नाही, साथ देणाऱ्या लोकांशी असावं. जिभेचं वजन खूप कमी असतं, पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं. स्वामी भक्तांनो, लक्षात ठेवा, माऊली सांगतात, मनापासून खुश राहायचं असेल तर सोबत आपल्या आवडीनिवडी जपाव्या लागतील. समस्या ही एक संधी असते, त्याहून उत्तम सर्वोत्तम करून दाखवण्यासाठी. रस्त्याला महापुरुषांचे नाव द्यायला सर्वांमध्ये चढाओढ असते, परंतु महापुरुषांनी दाखवलेल्या रस्त्यावरून कोणालाच चालायचे नसते. स्वामी भक्तांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. असलेल्या परिस्थितीत सुखाने जगायची सवय लागली की नसलेल्या गोष्टीचं दुःख जाणवत नाही. लक्षात ठेवा, परिणाम माहीत असून आपण पेक्षा वर्गावरच भाळतो. आपल्यापेक्षा मोबाईल स्क्रीनवर अंगठाच जास्त चालतो. माऊली सांगतात, कधी कधी मन म्हणतं की लोक आपल्याशी जसे वागतात आपण पण तसं वागावे, पण नंतर मनात एक विचार येतो, आपणही त्यांच्यासारखं वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय झाला.
दुरावा कोणतंही नातं संपत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही. त्या नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं जगायला हवं. प्रश्नांपासून नेहमीच पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणाऱ्याला गाठतातच. पळवाटा मुक्कामाला पोहोचत नाहीत, मुक्कामाला पोहोचतात. ते सरळ रस्तेच असतात. वाचणं हे पेरणं असतं, तर लिहिणं म्हणजे उघडणं. उगवण्याची चिंता करीत बसण्यापेक्षा पेरणी सुरू करा. एक दिवस तुमचं उगवलेलं धान्य लोक पेरण्यासाठी घेऊन जातील. जगायचं तर बुद्धिबळातल्या वजिरासारखं जगा. सूत्र सांभाळणारा जरी राजा असला तरी सूत्र हलवणारा वजीरच असतो. प्रत्येकाच्या वेदना सारख्याच असतात, पण प्रत्येकाचा उत्साह वेगवेगळा असतो. काही निराश होऊन विस्कळीत होतात, तर काही संघर्ष केल्यावर यशस्वी ठरतात. सातत्याने आणि योग्य दिशेने वाचन करणारी व्यक्ती तुम्हाला कधीच अयशस्वी दिसणार नाही. आनंदी राहण्याचा एकच साधा उपाय आहे. अपेक्षा स्वतःकडून ठेवा, समोरच्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नका. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, वेळ निघून गेली की प्रत्येकाला कळते, जपले असते तर संपले नसते. चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात, अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे प्रयत्न करतात, पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर अतूट विश्वास ठेवतात. आयुष्य अवघड आहे, पण अशक्य असे काहीच नाही. प्रयत्न करत राहा, कारण सुरुवात नेहमीही कठीणच असते. सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाहीत, तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील, हेही स्वीकारावं लागते. क्योंकि जब तक है जिंदा तब तक है निंदा. लक्षात असू द्या, नेहमी काळजी घ्या, कारण आपले लक्ष आयुष्यात कोणतीच गोष्ट कधीही कायमची नसते. एकतर तिचा काळ संपून जातो किंवा आपली वेळ संपून जाते. जीवन तणावपूर्ण करू नका. नेहमी हसण्यासाठी वेळ काढा. त्यामुळे आयुष्यातील वर्षे वाढतीलच असं नाही, परंतु वर्षातील आयुष्य मात्र नक्कीच वाढेल. जगणं नव्याने जगताना. माऊलींचे प्रेरणादायक विचार नेहमीच लक्षात ठेवा. कितीही दुःख असलं तरी आयुष्य नेहमी हसत हसत जगावं, कारण एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही करण्याचं बळ देते. स्वामी भक्तांनो, तुमचं नाव जगाच्या माझ्या नजरेत, तुमचं जीवन असं संपून नसारेत. माऊली म्हणतात, आनंदाला फिरायला खूप आवडतं, त्यामुळे तुमच्याकडे आनंद आला की त्याला सगळ्याकडे घेऊन जा. तो कायमच तुमच्याकडे राहायला येईल. आनंदी आणि प्रेरक दिवस हे खूप छान असतात. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगले होतच असते. शरीरापेक्षा मनाचा थकवा खूप त्रासदायक असतो. शरीर थकलं की नातं झोप लागते आणि मन थकलं की झोपच उडते. कोणाच्याही मागं जास्त धावू नका. आपली किंमत कमी होईल, कारण ईश्वर साक्षी आहे की ज्याला आपण जास्त महत्त्व देतो त्याच्या नजरेत आपली किंमत शून्यच असते. नाही जमणार असा विचार करत बसण्यापेक्षा करूनच बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजे यशस्वी होण्यासाठीच पहिलं पाऊल असतं. स्वामी भक्तांनो, बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उंच उडावं, पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटं कधीही विसरू नये. विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी, ज्याची वेळ वाईट आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहा, पण ज्याची नियत वाईट आहे त्याच्या चुकूनही साथ देऊ नका. कारण माऊली म्हणतात, संघर्ष जितका कठोर असेल तितका विजय हा गौरवपूर्ण असेल. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर आपण चांगले आहोत म्हणून वागा. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, नियत ही आपली चांगलीच असली पाहिजे, कारण दुःखाचे डोंगर कोसळले तरी आयुष्याची पुन्हा सुरुवात करता येते. फुलांवर हल्ली जीव लावत नाही, सुगंध मात्र त्याच्या जगाला विसरत नाहीत. माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतेही नातं तुटत नाही. स्वामी भक्तांनो, दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरत असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात. दिवा बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. सुंदर दिवसाच्या तुम्हाला अशेच शुभेच्छा देते. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाहते.
उशिरा ऐकले की सहनशक्ती वाढते, पण ऐकलेच नाही तर समजून जा की देवाला ठाऊक आहे की ही अडचण तुम्हीच सोडवू शकता. स्वतःवर कायम विश्वास ठेवा. हारणारे नेहमीच हारत नाही, जिंकणारे नेहमी जिंकत नाहीत. वेळ बदलते, जीवन बदलते, पण आयुष्य कोणासाठीही थांबत नाही. बदल हेच जीवन असते. माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय? लोक तर देवात पण चुका काढतात. माऊली आपल्याला परत सांगतात, जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला. एकाकडे मागा, 1000 जण देतील. पण जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे मदत. 1000 जणांकडे मागा, कदाचित एखादाच करेल. जगातील सर्वात उत्कृष्ट जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य. कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत, पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला अत्यंत सुंदर क्षण असतो. आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही, पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल. आपले यश हे इच्छाशक्ती, स्वप्न आणि अपयशातून बाहेर पडण्यासाठी मानसिक स्थिती यावरून अवलंबून असते. तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वतःला दुर्बळ समजला तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशील समजला तर सामर्थ्यशील बनाल. आनंदी आणि प्रेरक विचार असेच तुम्हाला देत राहू आम्ही. पहाटेची शांतता मनात नवीन स्वप्ने भरते. आजचा दिवस तुमच्या सफलतेचा साक्षीदार होवो. देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त माणसांच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणालाही दाखवण्याची गरज नसते. तो सर्वांना दिसत असतो. म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल, पण कर्मातला देव कधीही टाळू नका. दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात, हे लक्षात असू द्या. वेळ सोडून आपला असं ह्या जगात कोणी नाही. वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात. वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देते. फक्त सूर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते. आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा ज्यांना आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा. स्वामी भक्तांनो, आपल्याला जे लोक आवडतात, उठा, ताजेपणात सुरुवात करा. दररोज चमकण्याची संधी पहा. मन ओळखणाऱ्यापेक्षा मन जपणारी माणसं हवीत. कारण ओळख ही क्षणभरासाठी असते, तर जपणूक आयुष्यभरासाठी. भलेही प्रगती थोडी कमी असेल तरी चालेल, पण माझ्यापासून कोणाचे नुकसान नको, ही भावना ज्याच्याजवळ असते तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो. नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. एखाद्या अडचणीत देवाने तुमचे लगेच ऐकले तर ती देवाची श्रद्धा वाढते. सुंदर काय असतं, कितीही गैरसमज झाले किंवा कितीही राग आला तरी थोड्याच अवधीमध्ये मनापासून सर्व माफ करून पूर्ववत होते. तेच नाते सुंदर. स्वामी भक्तांनो, नाही कुणाचे फेकले मिळू दे, नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे. मला फक्त माझ्या नशिबात लिहिलेले मिळू दे. हे सुद्धा नाही मिळालं तरी काही दुःख नाही. मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे, असा आपण विचार केला पाहिजे. कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचारक्षमतेची, तुमच्या व्यक्तिमत्त्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवित असतात. जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका, कारण उत्तम दिवस आठवणी देतात, चांगले दिवस आनंद देतात, वाईट दिवस अनुभव देतात, तर अत्यंत वाईट दिवस तुम्हाला काहीतरी शिकवण देतात. माऊली म्हणतात, नेहमी आनंदी राहायचे असेल तर प्रशंसा ऐकण्याची इच्छा सोडून द्या. स्वामी भक्तांनो, आपल्यासाठी कोणीही नसेल तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. फुलांसाठी कोणीही नसतं, पण फुलेही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने. आपण जेव्हा एकटे असू तेव्हा विचारांची काळजी घ्या, जेव्हा लोकांसोबत असू तेव्हा शब्दांची काळजी घ्या. आयुष्य तर आपण जगतोच, पण आयुष्य जगण्याची खरी मजा तर आपल्या माणसांसोबतच असते. कोणतेही काम सुरू करण्यासाठी प्रत्येक वेळ शुभ असते. कष्टाचे फळे मेहनतीने मिळते, वेळ बघून नाही. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली
की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. देवाकडे काही मागायचे असेल तर नेहमी आईचे स्वप्न पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा. तुम्हाला कधी स्वतःसाठी काही मागण्याची गरजच पडणार नाही. जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमचं लक्ष ध्येयावर केंद्रित करा. उगवेल हा सूर्य आज फक्त तुझ्यासाठी, साऱ्या मनाच्या इच्छा तुझ्या पूर्ण करण्यासाठी. अशी सुंदर सकाळ रोजच जीवनी यावी, तुमच्या प्रसन्न चिंताने ती अशी खुलून यावी. एखाद्या वेळी संकटावर मात करण्याची हिंमत दाखवून तर पहा. निसर्गासारखा नाही नाही कोणता सगळा सोयरा. गुरु सखा बंधू मायबाप तुमच्या खुशीमध्ये सारे व्यापतात. मिटती क्षणात आपोआप. माऊली म्हणतात, गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे असतील हे सांगता देखील येत नाहीत. म्हणून आयुष्य हसत जगावे. जे संघर्ष कडून लढतात ते जिंकतात आणि जे बघत बसतात त्यांना जिंकणाऱ्यासाठी टाळ्या वाजवावे लागतात. जीवन बदलण्याची वेळ ही सगळ्यांनाच मिळते, पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन नाही मिळत. त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा. दिवसभरातून एकदा तरी स्वतःशी संवाद साधा. तसे केले नाही तर तुम्ही या जगातील चांगल्या चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमावाल. खेळ जुगाराचा असो अथवा जीवनाचा, आपला एक्का त्यावेळीच काढा जेव्हा समोरच्याला आपला दशहदा दाखवेल. सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे नव्हे, तर जे काही घडत आहे या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे स्वीकारणे. स्वामी भक्तांनो, माऊली म्हणतात, आयुष्यात खूप सारे जण वेळ येतात. प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं. आयुष्य ही फार अवघड शाळा आहे. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका ही वेगळीच असते. आपण खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो, पण लोकांना आपला राग येतो. खरं तर राग खोटं बोलणाऱ्याला यायला पाहिजे, पण लोकांना खोटे जास्त आवडतं, म्हणून लोक खरं बोलणाऱ्याला राग करतात. स्वामी भक्तांनो, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास हा असफलता नावाच्या बिमारीवरील 2 औषधे आहेत. ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात. नाही कुणाचे फेकलेले मिळू दे. जर योग्य दिशा आणि योग्य वेळेचे ज्ञान नसेल तर उगवणारा सूर्यही मावळताना दिसतो. माणसाने कुंडलीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखे असावे. स्वामी भक्तांनो, कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. पैशाची गरज भासली तर ते व्याजानेही मिळतात, पण माणसांची साथ व्याजाने मिळण्याची सुविधा अजून तरी सुरू झालेली नाही. म्हणून नाती जपा. आनंदात काय परके सुद्धा सामील होतात, पण न बोलता दुःखात जे सामील होतात तेच खरे आपले असतात. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश परिचय देतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका. चांगले कामे करत राहा, तेच तुमचा परिचय देतील. जर चिखलाने पाय भरले तर पाण्याने धुवून स्वच्छ करावे, पण पाण्याला बघून चिखलात पाय टाकू नये. त्याचप्रमाणे आयुष्यात वाईट परिस्थिती आली तर रुपयांचा उपयोग करावा, परंतु रुपये बघून वाईट वाटेवर जाऊ नये. कोणी कौतुक करो वा टीका, लाभ तुमचाच. कौतुक प्रेरणा देते तर टीका सुधारण्याची संधी देते. फुलाला वाढायला ज्या प्रकारे सूर्यकिरणाची आवश्यकता असते, तसंच मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते. तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देऊ नका, कारण लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही. दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात एकटी कधीच नसतात. दुनियेचा एक रिवाज आहे, आजपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून हे नेहमीच चालायचेच असते. लक्षात असू द्या, किती क्षणाचे आयुष्य असतं. आजचं असतं तर उद्या नसतं, म्हणून ते हसत हसत जगायचं असतं, कारण ते कोणीच कोणाचं नसतं. जाणारे दिवस जात असतात, येणारे दिवस येत असतात. जाणाऱ्यांना जपायचं असतं, येणाऱ्यांना घडवायचं असतं आणि जीवनाचे गणित सोडवायचं असतं. म्हणूनच कधी कोणासाठी तरी जगायचं असतं. आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल.
दुरावा कोणताही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतेही नातं घट्ट करत नाही. तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं आणि टिकतं देखील. जीवन खूप सुंदर आहे, फक्त तसं जगायला हवं. प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते, म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा. आयुष्य खूप आनंदात जाईल. तर स्वामी भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.